नमस्कार, प्रजाहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. लातूर शहर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पार्टीचा दणदणीत प्रचार सुरू. प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय गणेश भैया गोमसाळे, दीपाताई विठ्ठलराव गीते, प्रियंकाताई विश्वजित गायकवाड, मीनाताई चंद्रकांत साळुंके यांनी उमेदवारी जाहीर केली. गणेश भैया गोमसाळे आणि दीपाताई गीते यांनी प्रभागमध्ये अत्यंत प्रभावी विकास केलेला आहे. रस्ते, लाईट, पाणी, घंटागाडी दररोज वेळेनुसार प्रभागामध्ये फिरवण्याचं काम केलं असून विकासाच्या नावावर सर्व धर्मीय मतदार यांना नक्की निवडून देतील अशी चर्चा प्रभागामध्ये जनतेतून एकच सूर निघत आहे. धन्यवाद. ज्यांनी आपल्या रक्ताचा गुलाल करून या धर्तीवर उधळला त्या सर्व शहीदांना या ठिकाणी मानाचं वंदन करतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. आजच्या हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी घेण्यात आलेला आहे ते सर्व पूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी दिलेल्या संविधानाच्या माध्यमामधून आपण ही निवडणूक लढवत आहोत. परंतु ज्यावेळी हे वाटपाला निघाले त्यावेळी गुरुजींना माहिती आहे, मी म्हणलो की काही मुलं जे श्रीमंत सुद्धा असतात परंतु त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून सगळं सर्वांनाच वाटप करा. प्रत्येक शाळेतलं टोटल मारलं गेलं आणि त्या ठिकाणी आपला लातूर ग्रामीण भाग आणि उदगीर ग्रामीणच्या सर्व भागातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना भरगच्च असं दप्तरांचं वाटप यावर्षी केलं. प्रत्येक वर्षी त्यांच्या आईवडिलांच्या आजी आजोबाच्या नावानं विश्वजित गायकवाड हा विडा उचलत आहेत की त्यांनी प्रत्येक वर्षी हे वाटप थांबवणार नाही, ते पण खर्चातून. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग जो साहेबांच्या माध्यमामधून झालेला आहे त्याच्यावर इंजिनिअरिंग झालेले या वर्षी 100 पोरांची भरती केली. झाल्या पाहिजे. कार्याचा आराखडा आपला मोठा आहे. जातीपातीच्या आणि बाकीच्या गोष्टींच्या क्षितिजा पलीकडचं कार्य करणारी लोक आपल्याकडे असताना आपण या गोष्टीला धरून आज या ठिकाणी कार्य करायचं आहे. त्याचबरोबर माननीय खासदार माहिती आहे, बऱ्याचशा बंधूंना माहिती या अशा पद्धतीचं कार्य करणारं प्रखर असं काम घेऊन एक समाजाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन चालणारं कुटुंब म्हणजे गायकवाड परिवार आहे. याबरोबर बळीरामजी गायकवाड साहेब श्रद्धेय यांनी त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यक्रम घेतले होते. एक असा ऐतिहासिक वसा लागलेलं खानदान आहे आणि त्यांच्या माध्यमामधून आज आपण ही निवडणूक लढवतोय. आणि त्यांनी पुन्हा त्यांचा मार्ग बसला पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी आज पुन्हा निधी दिला आहे. कोरोनाचे आजचे 5 ते 6 वर्ष बिना कामाचे संपले. पण मला सांगा या मागल्या 3 वर्षांतर 22 पासून 26 पर्यंत आपण सगळ्याचा विकास कामे पाहत आहे. त्या कामाचा आकडा जर तुम्हाला डाऊट असेल, बरेचसे जण वेगळा विकास करीत असेल, पहिल्याच्या अवंतीनगरमध्ये आताच्या अवंतीनगरमध्ये फरक पडला असेल तर तुम्ही आमच्यासोबत राहायचं लक्षात घ्या. आता अनेक उमेदवार इच्छुक होते, काय जण आवश्यक काय जण आता वय संपायला म्हणून उमेदवारी दिली की आता 3च्या वेळेस तपास झाला. पण आता तर विचार व्हा आणि कॉम्पिटिशनमध्ये दिले आता ह्याला नाही दिले तर पण आणखी अवघड होईल. बऱ्याचशा गोष्टी संविधानामध्ये होत्या पण तुमच्यासमोर जे काम केलंय आज मला वाटतं लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंट होते. त्या लाडक्या बहिणीला माझी विनंती आहे की आपल्याला पुन्हा 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 भारतीय जनता पार्टीला मतदान काय करायचे पदार आपल्याला कंटिन्यू करायचे आणि गणेश भाऊ असते शेतकरी साहेब मीनाताई साहेब. रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.